नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की लैंगिक समस्या जे असतात त्या आपल्या रूटीन डेली आपल्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये रूटीन जो भाग असतो किंवा रूटीन पद्धतीनं आपण करतो त्याच्यामुळं बोरिंगनेसमुळं केव्हा केव्हा आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा लॉस ऑफ डिझायर म्हणा किंवा लिबिडो म्हणा होऊ शकतं. पण अशा वेळे आपल्या पार्टनरकडून आपण चांगलं कसं आपण स्टिम्युलेट करून घेऊ शकतो त्या विषयावर आणि त्याच्यामधून पण जीबीचा आपण कसा वापर करू शकतो त्या विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. तर मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त आपले मराठी बांधव आहे त्यांना काही त्या व्हिडिओद्वारा चांगलं प्रॉपर नॉलेज मिळणं आपल्या समाजामध्ये किंवा समाज सुधारण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण की लैंगिक समस्या म्हटलं की टॅबू सब्जेक्ट, कोणाबरोबर चर्चा करायची नाही. जे मनातल्या मनात आहे ते ठेवायचं, आपल्याला जसं वाटायचं तसं करायचं. त्याच्यामध्ये काही चुका झाल्या तरी आपण त्याला मान्य करायचं. असं न करता जर तुम्ही जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघितले आणि जास्तीत जास्त लोकांना जर पाठवले तर खरोखर आपल्या हाताने आणि माझ्या हाताने एक समाज सुधारण्याचं काम होऊ शकतं. तर मित्रांनो, चला तर आजच्या टॉपिककडे वळूया. आजचा जो आपला विषय आहे की स्त्रियांनी फक्त जिभेने आपल्या पार्टनरला कसं स्टिम्युलेट करायचं, कसे स्टिम्युलेट करू शकतात आणि पुरुषांना आलेलं नपुसंगत्व किंवा कंटाळवाणापणा किंवा म्हणजे रुटीनपणा आपण कसं चेंजमध्ये किंवा बदल करू शकतो त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया. मित्रांनो, जसं तुम्हाला माहीतच आहे की स्त्रियांची जीभ आहे याच्यामध्ये खूप सेन्सेशन असतात, त्याच्यामध्ये खूप लाळी असतात. त्या लाळीमध्ये भरपूर म्हणजे काही म्हणजे चांगले विटॅमिन्स वगैरे सगळं असतं. अँटी इम्युनिटी म्हणून चांगलं ती लाळ असते. तर म्हणून मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही सेक्शुअल म्हणजे इंटरकोर्स करण्यासाठी बेडवर जाता तर फक्त पुरुषांनी झोपायचं आणि स्त्रियांनी सुरुवात करायची आपल्या म्हणजे बोटापासून हातापासून तर हळूहळू वर जाऊन नंतर मग फोरहेड किंवा कान किंवा नंतर मग गाल आणि नंतर किसिंग वगैरे करून नंतर ब्रेस्ट वगैरे म्हणजे आपले जे छाती असतं, छातीचे जे आपले नेपल असतात, नेपलला चोकून मग थोडं बेंबीकडं खाली जाऊन आणि नंतर लास्टला इनर थाईज किंवा टोज किंवा टंगने याला जर तुम्ही प्रॉपर स्टिम्युलेट जर तुमच्या पार्टनरने केलं तर तुम्ही इतके उत्तेजित होऊ शकता की तुमचे हार्मोन एकदम पीक लेवलवर येऊ शकतात आणि तुम्हाला स्टोनी हार्ट इरेक्शन मिळू शकतं. आणि लास्टली तुम्हाला जर स्त्रियांनी जर ओरल, त्याला आपण म्हणतो की ब्लो जॉब, ओरल सेक्स जर केलं तर ते पुरुषांना खूप आवडतं. कारण की 90% असं आढळून आलेलं आहे की मॅक्झिमम लोक जे पुरुष जे म्हणजे बाहेर किंवा म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन ठेवतात ते फक्त आपली घरची पार्टनर ओरल सेक्स करत नाही किंवा ब्लो जॉब देत नाही म्हणून ते स्पा किंवा इतर गोष्टींचा त्यांचा म्हणजे आधार घेतात. तर मित्रांनो, हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुमच्या पार्टनरला तुम्ही चांगलं प्रॉपर त्यांना समजावून सांगा. आणि हे जिभीनं ओरल ब्लो जॉब देणं का बरं गरजेचं असतं की केव्हा केव्हा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सेक्शुअल लाईफमध्ये काहीतरी बदल हवा असतो. तुम्हाला केव्हा केव्हा तुम्ही जर अँझायटी असेल किंवा डिप्रेशन असेल तर तुम्हाला हायपर स्टिम्युलेशनची गरज पडते. आणि हायपर स्टिम्युलेशन हे ब्लो जॉबमुळं किंवा आपल्या जिभीच्या स्टिम्युलेशनमुळं आपण देऊ शकता. तर जितकं तुमच्या पार्टनरला हायपर स्टिम्युलेशन तुम्ही करसाल तितकं त्यांचे प्रॉपर इरेक्शन येऊ शकतं, तितकं त्यांना प्रॉपर ऑर्गॅझम मिळू शकतं. तर जिभेला खूप महत्त्व आहे सेक्शुअल लाईफमध्ये. जिभेला पण एक म्हणजे सेक्शुअल ऑर्गन समजून जर जिभेचा जर तुम्ही वापर करून घेत असाल तर अत्यंत उपयोगी म्हणजे पडू शकतं. कारण की याच्यामध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटीला त्याच्यामध्ये मनामध्ये काही भीती असेल, दडपण असेल तर दूर करण्यासाठी किंवा काही छोट्या मोठ्या म्हणजे चिंता असतील तर त्या दूर करण्यासाठी या जिभेचा पण आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये आपण चांगल्यात चांगला उपयोग करून घेऊ शकतो. आणि व्हाईस वर्सा जर पुरुषांनी पण जर एखादी पार्टनर जर आपली म्हणजे जास्त इन्व्हॉल्वमेंट नसेल तर बोटापासून तर खालपर्यंत आणि लास्टली क्लिटपर्यंत किंवा व्हल्वापर्यंत जर जिभीने त्यांना चांगलं स्टिम्युलेशन दिलं तर त्यांची पण इन्व्हॉल्वमेंट चांगली करण्यासाठी पुरुष पण जिभेचा उपयोग करून घेऊ शकतात. म्हणून मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला हायपर ॲक्टिव्ह सेक्स करायचा असेल किंवा सेक्शुअली खूप हायपर व्हायचं असेल तर तेव्हा तुम्ही जिभेचा वापर करून
तुमचं लैंगिक आयुष्य दोघांना पण प्रॉपर ऑर्गॅझम मिळण्यासाठी या जिभेचा नक्कीच वापर करू शकता. धन्यवाद मित्रांनो.